हेलो सुस्वागतम 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 श्री गजानन नटेश्वर रंगदेवता आणि उपस्थित रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून आम्ही कापडगाव कुर्तकरवाडी ग्रामस्थ महिला मंडळ आयोजित सार्वजनिक सत्यनारायणच्या पूजेनिमित्त कापडगाव कुर्तकरवाडी ग्रामस्थ आणि महिला मंडळ आयोजित सार्वजनिक सत्यनारायण पूजेनिमित्त आम्ही क्लासमेट कलामंच झरेवाडी सहविनय सहर्ष सादर करीत आहोत। एक धम्माल विनोदी स्टेज बायको मिळवण्याची एक चुळबुळी धडपड अर्थात भाड्याची बायको लेखक प्रमोद कळंबटे, दिग्दर्शक गिरीश शीतप, वेशभूषा रंगभूषा रोहित आणि राहुल कळंबटे आणि वैभव साप्ते, पार्श्वसंगीत सनी गोसाल, प्रकाश योजना समीर कळंबटे आणि उमेश कळंबटे, नेपथ्य क्लासमेट कलामंच झरेवाडी, ध्वनी संकलन लाईट व्यवस्था श्री गजानन कुर्तडकर आणि सर्व सहकारी। आम्ही क्लासमेट कलामंच झरेवाडी सहविनय सहर्ष सादर करीत आहोत। एक धम्माल विनोदी स्किट 1.5 तासाची एक लोटपोट कॉमेडी घेऊन येत आहोत। भाड्याची बायको देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवाला उघडदार देवा, उघडदार देवाला उघडदार देवा। जात वांजयाची मनी चुरकाच्या पाये भीती चांदण्याची, सरावया हाताने उघडदार देवाला उघडदार देवा। उजेडात ओ जाधव तावड्यांच्या घरात चोरी झाली चोरी। तावड्यांच्या घरात चोरी झाली चोरी। तावडे काय सांगताय काय? तावड्यांच्या घरात चला तावड्यांकडे जाऊया। चला तावडे काय झालं काय? काय सांगू तुम्हाला? 2 दिवसापूर्वी माझ्या घरात एक बाई घर कामासाठी घरात आली, सगळ्यांची गोड बोलली आणि आज माझ्या घरातला सगळा पैसा अडका घेऊन पसार झाली हो। काय सांगताय काय? अरे बापरे, म्हणजे सोनं नाणं सगळं घेऊन गेली? पसार झाली हो। अरे बापरे, तावडे
तुम्ही एक काम करा आपण आहे ना पोलीस स्टेशनला जाऊया तुम्ही आहे ना टेन्शन घेऊ नका आजच माझा झालाय पगार घेईन रोख नको उदार देवा देवा हा माझा पहिला पगार हा मी तुझ्या पायाजवळ ठेवतोय देवा आणि आजपर्यंत मला जसं सांभाळलं तसंच यापुढे सांभाळ देवा तसंच यापुढे सांभाळ मला माझा पहिला पगार आहे बाबा नीट ठेवूया पहिला पगार पुढे आणायचे विसरूनच गेलो माझी बॅग इथे अरे पण माझी बॅग इथे ठेवली होती हे माझी बॅग अरे इथे काय ना हे घरात पाहतच होतं ना हे माझी बॅग अरे माझा पहिला माझे पैसे कुठे आहेत माझे पैसे माझा पहिला पगार आहे माझी बॅग इथं कशी काय इथं कोणी आणते जाऊ दे माझा पहिला पगार आहे ना जाऊ दे हा या दरवाजा उघडत आहे हो या म्हणतोय ना दरवाजा उघडत आहे आता कोण आलंय साहेब आले साहेब चौकशीला आले चौकशीला अरे हा साहेब घर नंबर 420 हेच आहे ना हो साहेब घर नंबर 420 हाच घर नंबर 420 साहेब 418 मध्ये चोरी झाली हे तुला माहित असेलच काय म्हणताय काय 418 मध्ये चोरी झाली नाही साहेब मला काही कल्पना नाही त्याची साहेब माहित नाही म्हणजे अरे शेजारीच राहता ना तुम्ही हो साहेब शेतात जातो मी माझ्या कामाच्या गडबडीत असल्यामुळे काय तेवढं काही नाही समजलं साहेब नाही समजलं बरं मला सांग इथे कोण कोण राहता तुम्ही इथं मी आणि माझी बायको राहतो साहेब पण साहेब माझी बायको आहे ना माहेरी गेले माझी बायको अच्छा माहेरी गेले किती दिवस झाले माहेर जाऊन घरी जाऊ बाहेर जाऊ झाले असतील साहेब 15 दिवस झाले 15 दिवस झाले साहेब 15 दिवस झाले 15 दिवस झाले हो साहेब हो कधी येणार का नाही तुझी बायको परवा येते साहेब नक्की येते साहेब बरं ठीक आहे आल्यानंतर आम्हाला तुझी चौकशी करायची आहे साहेब माझ्या बायकोची चौकशी हा कशासाठी कारण थोड्या वेळापूर्वी झालेली चोरी एका बाईने केली असा दाट संशय आहे आम्हाला आणि त्याच संदर्भात या चाळीतील सगळ्या महिलांची आम्ही चौकशी करतोय चालेल साहेब येतो घेऊन मला काय वाटते साहेब
त्याला नक्की विचारा. 15 दिवस बायको माहेरी जाऊन राहते म्हणजे काहीतरी गडबड वाटते साहेब. त्याला विचारा नक्की तिची बायको आहे की नाही ते विचारा त्याला. अरे हा 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 साहेब. नक्की बायको आहे ना तुझी? हो हो साहेब माझी बायको आहे नक्की नक्की आहे. खरं बोलतोयस ना? हो हो साहेब माझी शपथ साहेब. नाही म्हणजे इथल्या घर मालकाचा नियम काय आहे तुला माहित असेलच. बायको असल्याशिवाय रूम दिली जात नाही. हो अहो माहिती आहे माहिती आहे. बरं ठीक आहे. हवालदार हो साहेब. याच आणि याच्या बायकोचं नाव लिहून घ्या ठीक आहे, आणि साहेब. बायको कधी येणार आहे सगळी माहिती व्यवस्थित लिहून घ्या. ओके, साहेब. येतो मी. या साहेब. अरे हा हा साहेब हा साहेब. हे इकडे हा बोल. नाव काय तुझं बोल. माझं नाव श्याम शिवलकर साहेब. राम शिवण. श्याम शिवलकर हो साहेब श्याम शिवलकर. तुझ्या बायकोचं बायकोचं नाव श्याम शिवलकर. काय रे. राधा शिवलकर. श्यामजी राधा शिवलकर साहेब. हो राधा शिवलकर. राधा शिवणकर. हो 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 कधी येणार आहे तुझी बायको. परवा येते साहेब सांगितलं ना परवा येते. परवाला ना. हो साहेब परवा येते. परवाला नक्की घेऊन ये हो नक्की स्टेशनला. हो नक्की. नाहीतर आम्हाला यायला लागेल नाही इकडे. नको हा? साहेब मी येतो. नक्की मी येशील ना? नक्की म्हणजे साहेब नक्की घेऊन येतो मी. ठीक आहे. परवाला नक्की घेऊन हो ये साहेब हो पोलीस स्टेशनला. हो साहेब येतो हा. त्याच्यात पोलीस स्टेशनला बांधतो. या मोगल्याच्या घरात कुणी बायको भेटते का बायको? कुणी बायको भेटते का बायको? कुणी बायको क्लासमेट कलामंच झरेवाडी. क्लासमेट कलामंच झरेवाडी सहविनय सहर्ष सादर करीत आहोत एक धमाल विनोदी स्किट भाड्याची बायको. लेखक प्रमोद कळंबटे. दिग्दर्शक गिरीश शीतक. यातील कलाकार आणि कलावंत श्याम, श्री उमेश गोतार, बोमले मामा, श्री गिरीश शीतक, शंकानंद, प्रमोद कळंबटे, बबलू सिद्धेश कळंबटे, बुवा दिनेश पाडावे, इन्स्पेक्टर दीपक कळंबटे, हवालदार जाधव, भिकाजी सलगरे आणि राधाच्या भूमिकेत सुरेखा नाकरेकर. आम्ही क्लासमेट कलामंच झरेवाडी सहविनय सहर्ष सादर करीत आहोत एक धमाल विनोदी स्किट भाड्याची बायको. कशाला त्रास देतेस आज रविवार आहे, आज तरी शांत झोपू दे ना. कशाला त्रास देतेस मला. मामा. ओ मामा. अहो मामा उठा की मामा. काय झालं रे सकाळ सकाळ कोकणायला. अहो मामा. अहो कसं काय करताय. अहो आपल्याकडं भाडं राहायला भाडी करू आले त्याला काय सांगू मी. हा? केलंय आधी जो आलाय ना त्याला आधी त्याची बायको ऐकायला विचार. बायको. हा मग ठेवायचं की नाही ठेवायचं आहे का ते ठरवू आपण. हा मामा विचारतो. हा विचारतो. ओ मिस्टर. हा बोला ना. तुमची बायको आहे का बायको. बायको नाही. पण 2 महिन्यानंतर माझं लग्न होणार आहे तेव्हा बायको घेऊन येतो. बघा ना हो, तर आता गरज आहे. विचारतो. मामा. बोल नको कुठू नको सकाळी सकाळ. ओ मामा. तो बायको नाही म्हणतोय. म्हणजे 2 महिन्यानंतर लग्न होणार आहे तेव्हा मी तो बायकोला घेऊन येतो. मग त्याला काय सांगू. भडव्या तुला म्हण चालता हो म्हण. आल्या पावली माझ्या इथं चालता हो. आपला नियम काय माहित आहे ना. बायको असल्याशिवाय इथं रूम आपण भाड्यात देत नाही. काय करतो चालता हो म्हण त्याला. समस्त भाडेकरांनो
सगळ्यांनी पुन्हा एकदा ऐका. कुणी बी आपल्या बायकोचा दाखवल्याशिवाय माझ्या ताईत खाला नाही सांगून ठेवतो. हो बघूया काय बडबडताय काय बायकोचं काय अरे भाऊनो, बायकोचा तोंड दाखवल्याशिवाय माझ्या ताईत कोणाला पण खाला नाही सांगून ठेवतो. बायकोचं तोंड होय. मला वाटलं आईला बायकोचं तोंड होय. मला वाटलं बायकोच या बॉबल्याच्या घरात बायको, या बॉबल्याच्या घरात बायको कुठून आणायची? अरे कशी आणायची बायको? या बायकोनं मला हैराण करून सोडलाय. काय करू मी, काय नाही, काय समजत नाही. शुरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शुरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. दयावड देव देशन धर्मासाठी प्राण घेतलं हाती. शुरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. घबणार नाटका घबणार. खामोश. नमक हराम खाल्ल्या अन्नाशी आणि प्यायलेल्या विषयीशी बेमान आणि सैराट झालेल्या काशानो वडीलधाऱ्यांच्या शिस्तीची लक्ष्मण रेषा ओलांडताना आणि त्यांची मस्करी करताना तुमची जीभ कशी करून पडत नाही. अरे कशाला सकाळ सकाळ वाटू राहतोय? अरे एक दिवसा का करता होईना आम्हाला जर कुणी दिल्लीच्या गादीवर बसवलं तर वडीलधाऱ्यांचा अपमान करणाऱ्या आणि त्या सैराट झालेल्या पोरांना आम्ही हत्तीच्या पाय देऊन त्यांची कायमची चपाती बनवू. अरे कशाला सकाळ मध्ये डोकं खातोय? आपल्या रिकाम्या डोक्यात खाण्यासारखं आहे तरी काय. मिस्टर श्याम कुमार थापडे आपणाला फक्त तापा मारण्याचीच कला अवगत आहे, बाकी काही नाही. म्हणजे मी धपाड्या थापड्या तापा मारण्यात वसतात. ही गोळी पाड्यानं मिळवताना आपण घर मालकाला काय कम करली होती आठवा आठवा आठवा. अरे माझं लग्न झालंय लग्न. नाही म्हणजे माझं लग्न झालं असून माझी बायको माहेरी गेली. अरे दुसरा पर्यायच नव्हता रे. लग्न न झालं तरुणांना भाडे करू म्हणून ठेवणार नाही असं त्या घर मालकात नियम बनवला आहे. अरे सकाळच तर घर मालक माझ्या इथं आला होता, म्हणत होता मिस्टर श्याम कुमारची सौभाग्य होती अजून आली कशी नाही. कसा होता? मिस्टर श्याम कुमारची सौभाग्य होती अजून आली कशी नाही. अरे बायकोच नाही तर येणार कुठून? ते कानपणा पुढील. अरे हे ते घर मालकाला सांगून बघ कशी ढुंगणावर लात मारून खोली खाली करायला होतो ते. आयला तू बोलेस ना माझ्या डोक्याला त्रास आहे. ए मित्रा, अरे तुझ्यासारख्या मित्राच्या भरोशावर थापा मारून ही जागा मिळवली मी. मग तशी जगात थाप मार आणि बायको मिळव. बायको मिळव? अरे बायको मिळवणं तेवढं सोपं नाही रे. मग घर मालकाने जर बायको बद्दल विचारलं तर काय सांगणार आहेस. घर मालकाने बायको बद्दल विचारलं ते? अरे ते तुला विचारतोय. घर मालकान बायको बद्दल विचारलं तर काय सांगणार आहेस. घर मालकाने बायको बद्दल विचारलं. अरे घर मालकान बायको बद्दल विचारलं तर काय सांगणार आहेस. याचं उत्तर तयार ठेव. अरे तू बोलीस ना खरोखर. मित्रा, अरे तुझ्यासारखा हुशार विद्वान कर्तृत्ववान काय माणसाच्या डोक्यातून एखादी आयडिया निघू शकते. आयडिया म्हणजे युक्ती. बरोबर. आमच्या कर्तबगारीवर जर इतका विश्वास असेल तर त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही. अरे कोणी घर देतं का घर. अरे कोणी बायको देतं का बायको.
या दीनदुबळ्या माणसाला जो भाड्याच्या खोलीत राहून छोटी मोठी स्वप्न बघतो त्याला कुणी बायको देतं का बायको? अरे कुणी आहे का तिकडे? याला कुणी बायको देतं का बायको? अरे बाहेर कुणी आहे का? याला कुणी बायको देतं का बायको? अरे कुणी आहे का? अरे कुणी आहे का? कशाला बोंबतोय? कशाला बोंबतोय? भाव डायरेक्ट इकडे यायचा. कशाला बोंबतोय? आयला. बॉम्बल्या? ते बॉम्बल्या हा का बोलतोय बघितला? अरे होय? अरे अरे बॉम्बल्या येतोय? आता काय करू मी? हे बॉम्बले येतोय. हे आता काय करू? हे सांगा ना. काय करू सांगा. अरे काय करू मी? बॉम्बले येतोय. आपण काहीच करायचं नाही. अरे जे काही करायचंय ते आम्ही करू. आपणाला या संकटातून वाचवण्याचा या नट सम्राटाने शब्द दिलाय आणि त्या शब्दाला हा हाण्याचा कलावंत माघार घेणार नाही. अरे बायको बद्दल विचारत आहे. तेव्हा इथं आपण न थांबता कुठल्या तरी खिंडीत जाऊन बसा. जावा. अरे खिंड कुठं आणलीस? अरे हे तर आपलं घर आहे. घर. अरे खिंड म्हणजे कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन बसा. जावा. हे सकाळ बघ. हे बघ. हे बघ इथं बघ. हे सकाळ हे बघ. हे बघ दिसतोय का बघ. हे सकाळ बघ दिसतोय का वगैरे. हे सकाळ बघ ना. हे आपण जर इथं लपलात बोंबले मामा आपल्याला डायरेक्ट वरती घेऊन जाते. आता आपल्याकडे फक्त एकच खिंड उरलेली आहे. ती म्हणजे संडास. हे सकाळ नको रे. हे सकाळ नको. आता संडासमध्ये भरपूर वास येतोय. मी तर वाट लावून ठेवली भरपूर वास येतोय रे. नको नको. आपल्याला जर पाहिजे असेल बोंबले मामापासून सुटकेचा श्वास तर घ्यावा लागेल संडास. काय करू? बोलू दे आज काय होईल ते होईल. यायला बॉम्बले ये तुला दाखवतो. ए बॉम्बल्या मानमोडे ये तुला दाखवतो. आज मी कोणाला घाबरत नाही आणि घाबरणार नाही. मी कोकणात नाही. अरे काय पण कर मला सांगू नको. मी तुझ्या बॉम्बला घाबरत नाही. जा बोलव त्याला. अरे जा. अरे जा. मी कोणाला आज घाबरत नाही. आज मी घाबरणार पण नाही. जा बाय मान गेला मान. अरे सुटशील मेला सुटशील. अरे तरवारी बिरवारी घेऊन बरं आलेला रे इकडे. जाऊ दे. त्या श्याम खेळ आधी मला सांग. श्याम आहे. कुठे गेलाय श्याम तो? श्याम आहे. हा? श्याम आहे. काय रे? त्या श्यामला भाडे करू म्हणून तू आणलास ना? पण मी भाडेला मी असा जाणतोस काय? जसा मी जाणतोय ना तसा तुला काय रे? त्या श्यामच्या भाडे करारावर साक्षीदार म्हणून तुझी सही आहे. पण माझी माझी काय करतोस? माझी काय करतोस? भाडव्या मंगापासनं. अरे माझ्यासारखा
सज्जन साधा बोळा घर मालक भेटला म्हणून काय दिवसा ढवल्या काय टोप्या हलव मला टोप्या हलव तुम्ही काय भोट मामा बोलू तुम्ही आमच्यामध्ये बोलू नका हे आमचं दोघांचं आहे तुम्ही आमच्याबद्दल बोलू नका बोंबले मामा मान मोडायला जावं येतो आपल्या वतीनं बोलू शकतो सांगून ठेवतो असं आहे होय? हा. बोला बोला बबलू मार्झडकर बोला हो, मिस्टर माझं नाव माधोळकर नाही मारदोळकर आहे मारदोळकर असं आहे होय? आणि उगाच माझ्या नावाची माझं हे टाळकं फिरवू नका सांगून ठेवतोय हे जरा शबुरीन घे मामा हे डोक्यात राग घालून घ्यायचा नसतो कधी कधी भाडे करूनच ऐकून घ्यावं लागतं काय आहे माझ्या या सगळ्या प्रॉपर्टीचा भविष्यात तू मालक होणारच मालक अय्या, सासरे बुवा खरंच हा, मग? या सगळ्या प्रॉपर्टीचा मी एकटा मालक होणार आहे हा, मग? अय्या किती मजा पण सासरे बुवा तुम्ही आता तुमचं मृत्यूपत्र कुठे गेले याला तू माझ्या ना मरणावरच उठलाय मी कधी वर मरतोय आणि वर बसतोय ना याची वाटच बघतोय तू भरल्या असं नाही अशा पुढ्या मारू नको हे टकाऱ्या ऐकतोच काय भाडव्या ऐकतोच काय काल कसला लावतो तिकडं हे ढोल लावून चालवले हिनं विचारलेलो मी सांग कुठे आहे कुठे आहे सांग घर मालक आणि घर मालकाचा हा जावई आले असताना भाडे करून लपून बसतो याचा अर्थ काय हो? हा? काढलं काय मी काय म्हणतो, श्यामने काय लपड बिपडे केले की काय अरे मी बाबा. विचारलं अरे लपडा कसला नालाय का लपडा कसला विचारलो गेली 2 महिने माझ्या या घरात राहतोय तो हे काय लपड झालं होय हो त्याच्या डिपॉझिटची रक्कम पूर्ण घातलेली आहे असे देणं लावून प्रश्न डिपॉझिट रकमेचा नाही आहे. प्रश्न आहे त्याची बायको बायको बायकोला प्रश्न आहे त्याच्या बायको कोणाच्या बायकोला बोलवलं श्यामनं पळवलं नाही मिस्टर श्याम कुमारनं आपल्या बायकोला अजून हजर का केलं नाही हो हजर का केलं नाही काय नाही केलं अजून? म्हणजे काही वैयक्तिक अडचणी असतात प्रत्येकाला म्हणजे एखाद्याला बायको ठेवून घेणं जमत नाही बोबड्यावरचे चालतील भाडे करू ना ते जमायला जवळ सांगून ठेवतो. समजा एखाद्याला जर नवऱ्याबरोबर नांदायचं नसेल तर तिनं काय करायचं मामा मी विचारलं मामा मी विचारलं काय म्हणा? एखाद्या जर नवऱ्याबरोबर नांदायचं नसेल त्यांनी काय करायचं मला त्याच्या आईला आता वर काढलाय नंतर खाली काढीन सांगून ठेवतोय असं वर पण करून मला परत उत्तर द्यायला सर जेव्हा सांगत होतो तुला तेव्हा तुम्हाला सांगत होतो मी काय करत आहे? ही कोणी माझ्या मेवणीला द्या तुम्ही ऐकलं नाही आता बघा तिच्या आईला गेली मेवणी तुझी उडत म्हणजे मेवणीला देतो मिस्टर शंकानंद तू सांगतोय आमचे सासरे भाऊ आहेत ना कधी कधी आहे ना बिंडो माणसासारखंच वाटतं मग एखाद्याच्या मेवणीला असं वारेवर कसं बेकार दिसतंय शंकानंद काय म्हणायचं आहे तुमच्या मेवणीचं लग्न झालंय का कमा कमा एक कमा कमा दोन कमा कमा तीन आणि कमा कमा चार पोरं आहेत तिला पण कोणाची तरी मेवण्याचा हात धरून पळाली हो काय झाली मला पण नाही म्हणाली काय झाली मेवण्याचा हात धरून पळाली सुटली म्हणून तुझ्या त्या दर्जाच्या बेवडीला आहे ना हे घर माझं भाड्याने द्यायचं मी ठोकापट केलं नाही सांगून ठेवतो चल जाऊ दे इथे आली नाही का आपण? कशी आली नाही? झाली हे बळ्या गंगा वाहिनीला विषयांतर होत आहे आणि ह्या गावाला चांगलाच माहित आहे श्याम कुठे आहे रे? श्याम कुठे आहे श्याम? श्याम
पुढे जा, आत्ता काय झालं एका बोलून आज काय तर आम्ही इथे त्याचा फैसला करून जाणार आहोत. फैसला काय तर लगन बोलून ये घरी गेला हे निघणं बोलव. आज काय तो फैसला करून जाणार. हा सांग बोलून कसला पैसा करतो माझ्या घरात? हा? कसला पैसा करतो माझ्या घरात? मुस्कट नवीन असला पैसा करतो माझ्या घरात. सांगू नको तुला, जास्त बोलत नाही. जय रावला आमचा ताल झाला आपल्या पुढे. उडाला, उडाला. ही झाली होती? नाही. एक क्वेश्चन. असं सोल्युशन लावतो कायमचं लूटपोषण बंद करून टाकतो तुमचा सांगून ठेवतो. तुम्ही श्याम ना श्याम ना? मग तुमची राधा कुठे राधा जय दादा कुठे? हा? जय दादा. जय दादा कुठे? जय दादा कुठे? राधा ना श्यामची राधा हा, श्यामचीच राधा. दह्या दुधाची हंडी घेऊन मथुरेच्या बाजारात गेलेस ना काजळ नैनी कुंकू कपाळी केसात वेणी वाळली अधरादाई मथुरेच्या बाजारात अरे मी विचारता काय तुम्ही सांगताव काय? हा? अरे कुठच्या राजाबद्दल मी तुम्हाला विचारणार आलाय का नो? अरे माझा जावय ना. हा? अरे त्यांच्याबरोबर हा मोळा हा का नाचतोच काय? हा? आली ना कशा आपण विचारला ठणकावून विचारला हा. चांगला ठणकावून विचारतो पण तेवढा अंगात काय रे संख्या सासरे बोलच्या मुलीला पळवून देऊन त्यांचा मी घर जवळ झालो अरे सासरी बोलच्या पूर्ण तू नाही तर तिनंच तुला पण चांगलं वाढायला घर जवळ आलं. अरे उगाच नाही बायको सकाळ संध्याकाळ भांडी घासायला लावते. आणि म्हणते कशी अरे घास रे रामा घास अरे घास रे रामा घास अरे घास 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 अरे भांडी घासून झाल्यावर रात्री कशी म्हणते बबलू झोका घे गो मैना बबलू झोका घे गो मैना बबलू झोका घे गो मैना चटी नाही गती माझ्या घर जाऊया मन करा ना ते घ्या जागा सांगून ठेवलं तुम्हाला. काय थोडासा बायल्या तुम्हाला त्याला बोलण्याचा काही अधिकार नाही सांगून ठेवलं. असं काय करता तुम्ही आता जाता तू खोली खाली करा या घर जाण्याची किंमत काय आहे सांगून ठेवतोय काय हो थापड एकाच कुठले थांबड बघा. का एका नाही 10 वेळा बोलेल थापड आणि काय हो तुझं लग्न झालंय ना किती वेळा सांगितलं जोपर्यंत हा आपल्या बायकोला हजर करत नाही तोपर्यंत सांगून ठेवतो. भाडेकरूच्या बायकोचा हे करता अधिकार तुम्हाला कोण दिला? तुम्हाला कोण दिला अधिकार? हा अधिकार आमच्या सासरेबुवाने मला बहाल केलेला आहे. जसं काही मोठा पुरस्कार दिला हा दिला पुरस्कार. हा दिला पुरस्कार वाढला. हा? तू बघतोस ना
काय बघा भांडण लय झाला तुमचा मी आता परत मुद्द्यावर येतोय ए गडव्या इकडे तुझं लग्न झालंय ना झालं का नाही लग्न मग कुठे आहे बायको तुझी बायको कुठे आहे ते सांग किती मला. वेळा सांगू तुम्हाला माझी बायको माहेरी गेली म्हणून किती वेळा सांगू तुम्हाला किती वेळा सांगू जरी तांदूळ सांगायचं मी काय बदलेला नाही अजिबात नाही लग्नाआधी प्रत्येकाची बायको माहेरीच असते हं? पण लग्न होऊ नये तुमची बायको बाहेर कशी राहते हो? कशी राहते माहेरी कशी राहते कशी राहते माहेरी एकदम मजेत राहते. एकदम मजेत. मला वाटतं काय की तुमचं आहे ना तुमच्या बायकोवर प्रेम नसावं. मी घर जावे म्हणून सांगतो मी घर जावे म्हणून सांगतो अहो मी एक दिवस जरी बायकोला सोडून माझ्या घरावर राहिलो ना तरी माझी बायको अहो तरी माझी बायको रात्रभर श्यामची बायको तिची रडली नाही एकदम स्त्री एकदम स्त्री बायको त्याची तुला कसं मिस्टर श्यामकुमार एक तर तुम्ही तुमच्या इथं बायकोला हजर करा नाहीतर खोली खाली करा. आता शेवटचं माझ्या होतो तुम्ही इथं बाई आणा. हा तुम्ही इथं बाई आणा म्हणजे आणा. आणायची बाई माझ्यासारख्या सुशिक्षित तरुणाला तुम्ही इथं बाया आणून ठेवायला सांगताय तुम्ही इथं बाया आणून ठेवायला सांगताय शांती मला काय पाहिजे होतं हा वाटतं की काय ए भडकणो लय झाला सांगून ठेवतो नाला काढो अरे माझ्या साड्या बोळ्या जाऊया तसं चुकीचा अर्थ काढू नका नालाय काढो अरे नालाय काढो तो कुठच्या परक्या बाईबद्दल तुम्हाला विचारत नाही काय अरे भाडव्या तुझ्या बायकोबद्दल तुला विचारलं तो अरे माझ्या बायकोबद्दल मला गैरसमज झाला बाबा आता गैरसमज झाला ही खोली भाड्यानं देताना तुमच्या समोर किती अटी ठेवल्या होत्या काय झालंय बरं तुला पहिल्या अटीप्रमाणे डिपॉझिट रक्कम पूर्ण दिली डिपॉझिट रकमेचा नाही प्रश्न आहे यांची बायकोचा बायको हा अशी झटपट बायको आणायची म्हणजे जरा तर मोठा प्रश्न झाला प्रश्न नको पटापट उत्तर शोधा उत्तर बायको आणायची म्हणजे अय्या, त्यात काय कठीण आहे काही नालायक मूर्ख तरुण अहो दुसऱ्याच्या बायकोला पण त्रास करतात आणि चक्क मिस्टर श्यामकुमार तुम्ही तुमच्या स्वतःच्या लग्नाच्या बायकोला पळवू शकत नाही. हे तसं नाही हो तसं नाही बघ तिचं काय म्हणणं माहिती आहे काय मी आहे ना तिच्याकडे जाऊ म्हणून तिच्याकडे म्हणजे तिच्या बाबाकडे अच्छा अच्छा म्हणजे माझ्यासारखं सासूरवाडीला ए भावा हे मी काय सासूरवाडचा बोका नाही मला विषय हवे विषय मला तुझ्याकडे मिशा काय मिशा वॉकेला पण आमच्या असतात. ए, भडव्या. जाळी. तुझ्या ह्या आल्यात ना त्या जाळी आणि तुझ्या गडपट अवून टाकीन टाकून ठेवतो भडव्या हा? आता मुद्द्यावर परत जायचं आहे मला काय ते एकदा खडा खडा सांगायचं माझा वाट वळवळ का भांडण नाही तू त्याला चिंतू नको मग भांडण बघा आला की गेला तिथं हा? बायको कोणाची हा मग त्याच्याकडे काय झालं का तुझं पडलंय भाडव्या इकडे लग्न झालाय झालाय अरे झालाय का नाही झालाय ना हा मग बायको कुठे आहे कुठे आहे बायको इकडे बायको कुठे आहे कुठे आहे बायको कुठे आहे हा? खामोश! येत्या 24 तासात
आपल्याला श्यामची बायको बघायला मिळेल. अरे काय शक्य होणार नाही. आपल्याला जर जमत असेल तर वहिनी साहेबांना आम्ही घेऊन येतो. तेव्हा मामाश्री आम्हाला आशीर्वाद द्या आणि आपण जाऊ. आपण या. किती तासात मला बायको आणतो? 24 तासात बायको आणतो. हा, म्हणजे 24 तासात वयाची बायको येणार. माणुसकीच्या नात्यानं शेवटची संधी देतोय. येत्या 24 तासात जर मला इथं बाई बघायला दिसली नाही, आज वया अडकीत त्यान माझ्या बटव्यातल्या सुपाऱ्या काढतात नाही. तुझ्या काढतील सुपाऱ्या. हे बघलो ऐकलं ना. खामोश म्हणजे 24 तासात बायको आणतो. बायको आणि वया आणणार. 24 तासात. चला ओरडू नका. चला हराम खोरा म्हणजे 24 तासात बायको आणतो. अरे कुठून जाणार बायको? कुठून जाणार बायको? अरे हराम आताची वेळ माझ्या सुपारीवर थांबली. पुढची जबाबदारी आमच्या टाक्यावर. आता मी पण काय म्हणत नाही. मी पण येतो आता. अरे कुठून आणणार बायको? कशी आणणार बायको? आम्ही क्लासमेट कलामंच झरेवाडी सविनय सहर्ष सादर करीत आहोत एक धमाल विनोदी स्किट भाड्याची बायको. या चालू असलेल्या नाट्यप्रयोगासाठी सुरेश महादेव क्लासमेट कलामंच झरेवाडी अर्थात एका वर्गातले कलाकार आपल्या समोर सविनय सहर्ष सादर करीत आहे एक धमाल विनोदी स्किट भाड्याची बायको. भाड्याची बायको.
आणि काय म्हणताय नाथ मी येऊ का म्हणून आज हे बघा आई मी नाथ वगैरे कोणी हा मी श्याम आई श्याम हा सांगू ठेवतोय असं काय करता असं काय करता ना तुम्ही मला ओळखलं नाही मधुबन में जुग नैया किसी को भी बाजारात ही गर्दी पाय ठेवाय जागा नाही ओ कसा तरी धक्का पुक्का खात आलो ओ बाई ओ सॉरी 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 ओ चुकून तुमच्या खोली देऊ ओ सॉरी सॉरी हा परत नाही तुझा सॉरी 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 गमलो तर शांत कशाला मला त्रास देते काशी करते तुम्हाला नाव बोलतो मी नाव बोलते मी अगं बाई काशी करते तू मालपणू मालपणू हे बुवा बरं झालं तू आज बुवा बरं झालं भैया कोण आय शपथ बुवा आता तुझ्यासोबत तुझ्या अगोदर आली बुवा आय शपथ मी ना ओळखत नाही बुवा मी आय शपथ ओळखत नाही ना खरं सांगतोय ना माझी शपथ बुवा माझी शपथ विचार ना तिला कोणच नाही पाहिलं कशी घुसली पण तेच म्हणतो डायरेक्ट घरात कशी घुसली विचारतो विचार तिला मी नाही विचारणार तिला हे बुवा असं करतो जरा विचार ना तिला मी नाही विचारणार हे बुवा हा? त्यात मोठा कोण माझा भाऊ अरे तसं नाही आपल्या दोघात मोठा कोण मी दोघात मोठा मी या. तू ना तुला विचारणार कोण विचारणार कोण विचारणार मी जा जा विचार जा कोण मी नाही विचारणार हे बुवा असं करतोस तू मी नाही विचारणार जा ना विचारतो हा. पण मालकानू काय एक अट आहे माझी काय होते पगार वाढवून दिलं एवढं पाहिजे. देतो ना देतो जा 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 विचार जा काय हो बाई तू मालकांच्या आणि बोंबडी म्हणून कशा काय घुसला अय्या एवढंच ना कारण मी सुंदर तरुणी आहे म्हणून हे बुवा, ही काय बाजूगिरी आहे म्हणजे सुंदर मुलींनी कुणाच्या पण घरात घुसावं असं यांना काय महाराष्ट्र सरकारने मुक्त परवानगी नाही का हो बाई निघा 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 असं करू नको हो माझा घात जिथं श्याम तिथं राधा आणि जिथं राधा तिथं श्याम हे बुवा हे बुवा हे बुवा हे बाई कोण वेळी बिड तर नाही ना हो, मला की नाही वेडच लागले माझ्या या श्यामचं आणि म्हणूनच त्याला शोधत 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 मी इथवर आले काय भानगड काय हे जर लपड बोंबण्यावर समजलं ना तर किती किती मजा येईल नाही ओ बाई हा शाबाजी कराय पण या येड्या राधीचं नाही एक पेन द्या आमच्यामध्ये चोमडेपणा करतोस ना? कशाला करतोस? मी की नाही माझ्या श्यामला माझ्या घरी घेऊन जायला आलीये अहो कशाला दह्याचे हंडे फोडायला. आता मी माझ्या श्यामला सोडून कुठं कुठं जाणार नाही हो की नाही? कुठं कुठं जाणार नाही श्याम श्याम मिस्टर श्याम तुमचं बायको वाटतं म्हणजे तुमची बायको वाटतं
बायको आलीची खबर कळताच लगेच धावत आलो. तुम्हाला ही खबर कोणी दिली? अय्या, बुवा, तो सावंतांचा गांधळ पक्या मगाशी बोंबला की तुमच्या घरात एक सुंदर बयारी खायला बोंबत आहे. तसा धावत आलो बघायला. काय बघायला? तू सांग, मी काय करतो? असाच जातो धावत आणि असाच येतो धावत आणि आमच्या सासरे बुवांना तुमच्या बायकोची खबर देऊन येतो. बरं का बुवा? बाय. बरं का शाम? बाय. बरं का? बाय बाय ए बुवा, ए बुवा, हे बघ, एक तर तू ह्या बाईला घराबाहेर काढ. नाही तर तू तरी हिच्या बरोबर इथे राहा. मी नाही. असं काय करताय? कलपुट्या घोड्याप्रमाणे या सांगतो या. काय सांगतो? या सांगतो मी. काय घंटा समजलं? समजलं. काय समजलं? काय समजलं? काही दिवस त्याला ठेवून घेते तर तुमचे सगळे प्रश्न सुटतील. अहो काही दिवस ना तुमची बायको म्हणून इथे राहण्यासाठी ना मला पाठवलंय. तुम्हाला कोणी पाठवलं? तुम्हाला कोणी पाठवलं? अहो तुमचे ते नाक्यावरचे मित्र आहेत ना त्यांनी. हो, तुम्हाला शंकरांनी पाठवलं की काय? अरे उसल्या बायकोचं काम करणारा तरुणी इतक्या सुंदर असतील हे आपल्याला पहिलं कधी कळलंच नाही. आयला मस्त नाही रे. पण बुवा, त्या अनोळखी बाईवर विश्वास ठेवायचा म्हणजे हे बघा म्हणताना लागतं नसते पण बायको हवेशील तर हे बघा काय ते आता झटपट बोला. मी आता इथे राहू का आपली जाऊ? बुवा जाऊ दे तिला. थांब थांब लक्ष्मी थांब. अशी जाऊ नको. अशी मागे जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे चलोगे सुदर्शनी हरे ओम जय जगदीश हरे. हे बस हे बघा मी इथे राहायला तयार आहे पण माझ्या काही अटी आहेत ना त्या तुम्हाला मान्य कराव्या लागतील. त्या कराव्या लागतील मी त्या सांगेन तुम्हाला. पण त्यासाठी माझं जे मिळणारं पेमेंट पगार तो मला अगदी वेळेत मिळायला हवा. तर चला मग मी इथे राहायला तयार आहे. समजलं? या बोबल्या माहिती काय? हे बोबले हे बोबले. ओ माकरू ओ बोंबले मामा काय करू आता? बोबले तर काय करू? हो तेच येतात ना. काही काळजी करू नका. मी ना पूर्ण तयार दिशी आले. मंगळसूत्र पण घेऊन आली. बघ जाना तू तिच्या बघतो इकडे. हे बघा बरं आता हे तुम्ही घालताय का मीच घालू? तूच घाल. असं काय करताय? मला ना तूच घाल. बरोबर. ओ माकरू ओ बोंबले मामा ते बोंबले मामा आता काय करू?
हे बाजी, हे बाजी, इथं उभी राहा, इथं उभी राहा. ओ, तिकडे नको, इकडे या, इकडे या, इकडे या. ए बाई, इकडे ये, इकडे ये, इथं उभी राहा, इथं उभी राहा, इथं उभी राहा. अरे, ए बाई, इथं उभी राहा, इथं उभी राहा. अरे बबलूला खबर दिली कसा गडगडत झालो बोंबले मामा, भाडेकरूच्या बायकोने बघून घ्या, नंतर परत संशय नको काय. संशय नको संशय नको मामा नाव सांगते खाली. ही माझी बायको, ही माझी बायको राधा. राधा डार्लिंग, आमचे घरवाले बोलते मामा. आता की नाही तुम्हाला प्रश्न पडला असेल की यांची बायको इतक्या दिवसांनी कशी काय आली हो काय झालं माहितीये का काय झालं? माझा नवरा की नाही संकटात असल्याचं मला स्वप्न पडलं. मग मला सांगा अशी कुठली पतिव्रता स्त्री आपल्या नवऱ्याच्या मदतीला धावून येणार नाही म्हणून मी तशीच ना अगदी गदगदात आले. वाह! मला तुझ्या या कलियुगातला सीता सावित्रीचा अवतार आहे स्त्री. आज मला खात्री पडली ना माझं लग्न झालं त्याची. खात्री पडली ना. काय आहे ओळी काय खात्री पटली पण शाळा हल्ली शहरात एवढी लपडी वाढली आहे सांगतो. कुणी मी एखाद्या बाईला घरात आणून ठेवतो आणि अख्ख्या जगाला आपल्या बायको असल्यासारखी वाटतो. नाही माझा नवरा तसा नाही हा अगदी सत्यवानाचा अवतारच आहे जणू. वा वा सत्यवान सावित्रीचा जोडा. वा 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 छान छान. बरी आजच आलेल्या गावावरनं काय जमली असतील काय लागलं सवरलं तर भिंडा सांगायचं काय वया खालच्या अंगावरनं बुडवलेला ना की वया खालच्या अंगाला पण डबल मधली बंगला आहे आपला बंगला. एक फक्त हाक मारायची खोटी काय एक फक्त हाक मारायची काय टेन्शन घेऊ नको बोबले मामा अहो कुठे जाताय थांबा ना आता आल्या सरशी जरा गरमागरम होऊन जा. तुम्ही की नाही जरा बाजारात छानशी भाजी घेऊन या. येतो ना येतो ना येतो ना. बाजारात ए बाई पण मी बाजार केलो काय गडबड करू नका सांगू नको. विश्वास ना बोंबले मामा माझी बायको माहेरी गेली होती ती आले बरे पण काय कधी कधी नका. बुवा भाऊजी तुम्ही सुद्धा जाता आपल्या कामाला. मी बघते जरा घर मालकाकडे. पण काय गडबड नको. काय मग मला मी जाऊन रिकाम टेकडा चहा हो रे गरमा गरम चहा आला आम्ही शौकीन चहाचा. पण मला तुम्हाला पाहिल्यापासून ना तुम्हाला कुठेतरी बघितल्याचं आठवतंय. काय रे वेगळं वगैरे असतील मला हे बघशील तू सांगतो गेली 14 वर्ष मी या शहरात एवढं बाहेर गेलो नाही आणि तुझी दाटा झालीस ना कसं बघशील मला काहीतरी गैरसमज असेल तुझा. नाही हो मी तुम्हाला कुठेतरी बघितल्याचं आठवतंय. मला आधी इकडे वया नीट बघ माझ्याकडे बघ 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 वर बघा बघत जा खाली बघा वया खाली तिकडे बघा इकडे इकडे बघा इकडे
नाही ना तुला काय सांगतो अरे तू मला नाही त्या हडू अण्णाला बघितलास माझ्या हातात दिसतो कुठेतरी तुम्हाला बघितले माझ्या कुठे बरं मला कुठे बघतील तू आठवलं एवढं? मागल्या जन्मात हे जन्मात? थोडे बस माझा वरदान खाली आला आठवलं काय जे मला सगळं आठवलं बोमल्या अरे त्यावेळी तू 20 वर्षाचा होता मी नसेल नसेल तुझं लग्न झालं होतं आणि तरी सुद्धा याच साईडल्या मुलीबरोबर तुझं लफडं एवढ्या वर्षाची गोष्ट तुला कशी काय माहित तुला कशी काय माहित सगळं माहितीये काय ते माझ्या अंगात मर्यादेचं वारं संचारत मला सगळं आठवत हे बघ तुझं लग्न झालं होतं तरी तू तिला फसवलंस आणि म्हणून तिनं आत्महत्या तुला कसं काय माहित कसं माहित तुला हे कारण त्यावेळी आत्महत्या केलेली ती मुलगी मीच आहे. म्हणजे पूर्वी जन्माची तू गीता काय रे चोरा कसं ओळखलंस तू मला आणि मी तुला तुला सांगतो मी ना तुला फसवलं नाही आई शपथ लागलो आपण त्या फसवलेला मी माझ्या बायकोला घटस्फोट देणार होतो आणि तुझ्याशी लग्न करणार होतो पण तू तुझं लग्न झालंय हे मला आधी सांगितलं नव्हतं आणि म्हणून मी त्यावेळी आत्महत्या केली मुली अगं तुला सांगतो अगं तुझ्या प्रेमात मी एवढा बघलो की माझीच बायको एका भाडेकरूचा हात शरीर पळून गेली आणि तू पै गेलं आणि हाती आलं तू पडलं माझी काठी
मला पाळीया मी बाहेर उभं राहून सगळं ऐकलंय हा तो काय बोंबले बाबा तुझ्या काय पूर्वी जन्मी तुझा काय प्रिय करत आहे काय काहींच्या आयुष्यात ना असे प्रसंग घडतात. हे बाई मध्ये उचामध्ये करशील आणि मला गोट्यात आणशील. हे बघा माझं जर काम तुम्हाला पसंत नसेल ना तर मी आपल्या इथून चालले. अरे तूच तर हिला पाठवलीस ना माझ्या उसन्या बायकोचं काम करायला. तू हिला पाठवलीस. मी हिला हा बघ आधी नीट बघून घे बघ मला पट्टे का बघ पट्टे जाऊ हे तुला कोणी सांगितलं? म्हणजे हिनं सांगितलं. हिने सांगितलं? हा तू विश्वास ठेवलास? मग काय करू. बाबा हिला मी पाठवलं नाही. उद्या काय दगा फटका झाला तर माझ्या नावाने शंका करू नको. हे असं काय करतोस तू. अरे तूच तर हिला पाठवलीस. मी नाही पाठवली. अरे तुला समजत नाही का हिला तर तुझं कसं केलं. अरे मी नाही पाठवली रे. पाठवलीस तू. अरे असे करतोस तू. अरे भाऊ मी नाही पाठवली. अरे तूच पाठवलीस. हे बघा तुमचे मित्र जर मला काय वाटतंय ते बोलत असतील ना तर मी इथून चालले. हो. हे थांबाई हे भाई हे भाई हे बस सांगू तुमच्या मित्राला. मिस्टर श्याम अहो हे बघितलं काय समस्त भाडेकऱ्यांनो अहो ही बातमी वाचली काय काय कशाला बोंबलते कशाला काय झालं काय? बातमी वाचली काय काय कसली बातमी? श्याम ही बातमी वाच. हे बघ काय छापून आलं आजच्या पेपरात. कसली बातमी आहे हे बबलू तुझ्याकडे पण पेपर तो का वाच चोरीची बातमी ना. चोरीची वाच कळू दे सगळ्यांना. काय चाललंय आपल्या ते कळू दे. शिरगाव येथील बटाट्याच्या चाळीमध्ये 2 दिवसापूर्वी झालेल्या चोरीविषयी अधिक माहिती हाती लागली आहे. या शहरात चोरांची एक टोळी असून त्या टोळीची प्रमुख एक नाटकवाली तरुणी आहे. माझ्यासारखी माझी बस वाच जवळ येत आहे. जवळ येत आहे वाच. ती तरुणी एखाद्याच्या घरात घुसते आपल्या गोड बोलण्यानं ती घरातल्या सगळ्या माणसांना आपलंसं करते आणि एक दिवस घरदार रुबाडून पसार होते. तुम्ही सगळे माझ्याकडे बघून का बोलताय सगळं. तुम्हाला कोणी माझा संशय येतोय. बोला संशय येतोय. बोला ना कोणाला संशय द्यायचा. बोला ना. संशय नाही पण एखाद्या अनोळखी बाईला घरात घेऊ नका असा इशारा दिलाय पोलीस खात्यानं. लग्नाच्या बायकोला अनोळखी बाई म्हणून म्हणणार. अनोळखी बाईला ना मी अगदी घरात येऊच देणार नाही. तू नाही घेणार पण तुझं काय तुझ्या लग्नाची बायको ना तुझ्या बरोबर राहणार. तुझी बायको म्हणजे काय असं लडचण आणि नसून खोळंबा असंच ना. जाऊ दे. कशाला वाटतो झाला म्हणून कशाला काय सांगू. लग्न झालं म्हणजे माझी बायको. लग्न झालं म्हणजे माझी बायको. मग तुमची
माझी बायको ए नीट सांगायचं हो माझी बायको हो तुझी बायको आहे मग माझी बायको मग नक्की ते लग्न झालं ना लग्न झालं म्हणजे हा, मग. बरं 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 एक काम कर रे. मला तुझ्या जरा लग्नाची तारीख सांग 26 10 याला बोंबले कशाला थांब 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 किती 26 हा किती 26 हा 2016 या दोघी राधा आणि श्याम हे दोघं विवाहबद्ध झाले. मी कमवतो. डोकण्या तुला भोकावतो हे बघ. इकडे ये. ये. काय नो? याला आधी खिस्सा करायचा आहे सगळ्यांना. लय सोडलं. काय काय सोडलं. बघ, एक काम करायचं काय सांगतो ना કેટલા કામ નવે લગ્ન झालंय नको भया डोळी जर झालेला आहे मला माहित नाही बघा बसणं काय ऐकतं मी सगळं जाऊ दे घरी जायचं गावाला जायचं जायला नव्हे घरी जायचं आई वडिलांना नमस्कार करायचा आणि आणि लग्नाचं सर्टिफिकेट मला दाखवायला घेऊन यायचं काय म्हणाल लग्न झालंय ना लग्न झालंय ना लग्नाचं सर्टिफिकेट आणायचं लग्नाचं सर्टिफिकेट लग्नाचं सर्टिफिकेट आमच्या कळेल सगळं कोण बोलला मी बोलला नाही आणि आपण बोलला लग्न त्याचा झाला त्याचा हरवला तुला कसा भाई लय ऐकून घेतलं आजच्या माझ्या पाला चाललेला आहे मला काय सांगायचं नाही लग्नाचा सर्टिफिकेट आणायचं आणायचं आणायचं
रिक्षा भेटले नाही ना तर बोंबला डायरेक्ट ढगात शब्दानंदा माझे पैसे शब्दानंदा अरे दुसरीकडे कुठे ठेवली असेल बघ जरा. हे नाही रे हे शब्दानंदा इथं ठेवले होते हा? हे शब्दानंदा पैसे नाहीत रे हे अरे शब्दानंदा राधाला विचार मग. राधा घे बघा तुझी. राधा हे राधा नाही हे जा बाहेर बघ जा राधा बाहेर गेले. हे बघ जा बाहेर बघ जा राधा राधा वहिनी. श्याम आणि साहेब पोलीस आले. पोलीस कशाला आले इथे. गप ना जरा या साहेब या बसा ओव्हर नंबर 420. हा 420 काय बायको आली की नाही तुमच्या अजून? आली ना बायको आली सर आली पोलीस स्टेशनला का चौकशीला घेऊन आला नाही? साहेब येणारच होतो पण बायको आजच आली ना बाजारात गेले बाजारात आली ना साहेब की लगेच तो पोलीस स्टेशनला लगेच येतो बायको आले मला सांगा या बाईला तुम्ही ओळखता का? गप हो साहेब पण साहेब या बाईने केलं तरी काय काय केलं? परवा चाळीत झालेल्या चोरीमधील मेन सूत्रधार हीच बाई आहे. ही बाई एखाद्याच्या घरात घुसते, तिथल्या लोकांची गोड गोड बोलून त्यांना आपलंच बनवते. आणि हे करत आणि घरदार उभारून पसार होते. तूच त्याला पाठवली मी पाठवली नाही. मी तो सांगितलं होतो ह्या बाईवर विश्वास ठेवू नको म्हणून. मी पाठवली नाही. तू तिला पाठवली मी पाठवली नाही. सांगितलं होतं तुला. अरे भाड्या, हो साहेब मी भाडे नाही. हा भाड्या मी भाड्या आणि ही त्याची भाड्याची बायको. मला काय केलं? मी नाही पाठवली. धन्यवाद मायबा परिषद प्रेक्षकांना मनापासून धन्यवाद. आम्ही क्लासमेट कला परिषद धनेवाडी सजीनाई साहित्य सादर करत आहे. तो भाड्याची बायको जरा